बरेच वर्षाने याला इडलिंबू लागला. अरे वा, छान छान. वरती एखादा लागला तर बरं होईल. बघूया, लागेल तर लागेल. बरेच वर्षांना लागला हे, म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट झाली. अशा प्रकारचे आड आता जवळजवळ काळाच्या ओघात नष्ट झाली. तर हा मला चुकून रस्त्याच्या कडेला येताना दिसला. तर मी म्हटलं बघूया. पण यांनी छान याची देखरेख केली, म्हणजे नेट वगैरे, म्हणजे आत घाण वगैरे पडू नये म्हणून. कदाचित इथलं पाणी खूप छान असावं असं मला वाटतं. तसंच इथले रहाट पण अजून आहेत, म्हणजे इथलं पाणी वापरलं जाते. तसंच इथं मोटर पण दिसली मला. याचा अर्थ पण जी पूर्वीची आडांची जी घडणावळ आहे ना, ती कशी होती हा एक बघायला प्रकार सगळ्यांना मिळावा म्हणून मी जाता जाता छोटासा शूट घेतला आणि म्हटलं चला जायचं पुढं. एखादा पॉईंट आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करायला मिळेल एवढाच हेतू. तर अशा प्रकारे आता मी जाते. आज गेले गावात दळण घेऊन, कारण मला आता पाऊस हा जसा जवळ येईल तसं गिरण माझी आता खूपच जुनी झालेली आहे घरघंटी. तर ती आपल्याला पावसाळ्यात व्यवस्थितपणे सहकार्य करावं तिनं. एवढ्या हेतूनं मी काय केलं, घरघंटी गावात आले दळण दळायला. आमच्या जरा गिरणीचा प्रॉब्लेम झाला, म्हणजे बारीक एकदम जळते, चिकट जास्त येते, म्हणून म्हटलं गावात जायचं. गावात आले की असं बघायला शेतातच जवळपास उभा राहिले. कुठं कुठं काय काय उगवून आलंय शेतात. म्हणजे पाऊस झालाय, पण कुणी कुणी अगोदर पेरले, कुणी कुणी उशिराने पेरले, त्यामुळे हे ते हिरवळ छान दिसतं. काही जणांनी अजून पेरलेलंच नाही. आणि काय करतात, चिखलाच्या हे चिखल करतात आणि त्याच्यामध्ये भात पेरतात. तर आता संध्याकाळची वेळ आहे, छान वाटते तेच बघायला गाव वगैरे. म्हणून म्हटलं छोटासा व्हिडिओ आपण बनवायचा. काल 2 दिवस मला व्हिडिओ व्यवस्थित बनवता आला नाही, म्हणजे टाकताच आला नाही. माझे जरा प्रॉब्लेमच झाला आणि उशिरानं टाकला की जात नाही असा घोळ आहे सगळा. आत खूपच आवाज येतो गिरणीचा. एकाच वेळी 2-3 गिरणी दळण काढण चालू असले की अवघड होतं, म्हणून मी बाहेरच थांबले. आता म्हटलं जरासं थोडा वेळ बाहेरच फिरायचं. सध्या पावसानं काय गणितच वेगळं मांडले. पाऊसच पडेल झाले, अजून ऊन लागते, भन 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 असं वाटतंय. ऊन न लागल्यामुळे एक विचित्र वातावरण तयार झाले. संध्याकाळचं जरा बरं वाटतं, पण दिवसभर नको वाटतं, अशी अवस्था झाली. असं संध्याकाळचं मस्त वाटतं फिरायला, चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं मनाला. शेवटी माझं दळून झालं. तर दळून झाल्यानंतर गरम गरम पीठ होतं, पण दुर्दैवानं असं झालं की मी जी बॅग नेली होती ती एका बाजूला थोडीशी फाटकी होती. मग त्याच्यात मी छोटीशी प्लास्टिकची पिशवी आतून बाहेर अशी ओढून घातली. तेव्हा कुठं जरासं, नाहीतर हे सगळं पीठ मला लक्षात आलं नसतं तर सांडतच गेलं असतं. त्यामुळं इथं छोटीशी आतून एक मी ह्याची बॅग लावली, कॅरी बॅग. आता हे बांधून म्हटलं गाडीवरून घेऊन जायचं. कसं असतं, एकदम गरम गरम पीठ असलं जास्त वेळ आपण न भरता ठेवलं तर मग ते तसंच याला आता आम्ही फरी म्हणतो या छोट्याशा पोत्याला. तर मग ते तसं आत त्याला पाणी सुटत राहतं, त्यामुळं पिठाचं मात्र होतं. जर गव्हाचं पीठ असेल तर खूपच, पण हे माझ्याकडं आता ज्वारीचं आहे. 10 किलोचं दळण एकदाचं दळून आता मी मोकळी झाली. आता ते दळण घेऊन मी आले घरी आल्यानंतर म्हटलं कसं लागलीच डब्यात भरून ठेवायचं. डबे आम्ही अगोदरच घासून ठेवले होते, त्यामुळं काही विषय नव्हता. तर म्हटलं गरम आहेत आणि डब्यात भरून डबा थोडा वेळ उघडा ठेवला तरी पण चालतो. आणि या बॅगेत त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं, चिकटून जातं, म्हणून आल्या लागल्या हातानं ते पण काम पटकन उरकून घेतलं. आता हे मन्या कशाला आले मध्ये आमचे, बघा कॅमेरा बघायला लागले, कोणतरी पलीकडून तिकडून इकडं बघते म्हणून. मजा बाबा मांजरांची, घाबरला का काय. पण अशा प्रकारे मी आपलं दळण दळून आले आणि लागलीच डब्यात भरून ठेवलं. हे आपलं नेहमीचं काम असतं, बायकांचं ठरलेलं फिक्स कामं आपल्या हातात जे असतात ते काम आहे.